खऱ्या अर्थानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरण करण्यासाठी फार मोठे मोर्चे निघत आहेत. परंतु खऱ्या अर्थानं बरीच लोक म्हणत आहेत की सदरचा मोर्चा सदरची मागणी ही असंविधानिक आहे. पण त्या वाचाळ वीरांना मी संविधानिक एक कलम सांगत आहे, ते कलम त्यांनी लिहून घ्यावं. संविधानाचं कलम 341(1) मध्ये या अनुसूचित जातीमध्ये असणाऱ्या गटाचे भाग पाडा असा शब्द आहे. या वाचाळ वीरांनी असंविधानिक म्हणतात, त्यांनी ते लिहून घ्यावं. सुप्रीम कोर्ट जे देशाचं आहे, या देशाच्या सुप्रीम कोर्टाचं जे कलम आहे 141, ज्या वेळेस 141 कलमान्वये ज्यावेळेस एखादा निकाल दिला जातो, तो निकाल पूर्ण देशाला लागू असतो. आणि तसंच त्या देशामधलं हे महाराष्ट्र एक राज्य आहे. पूर्ण देशामधल्या 5 राज्यामध्ये हे उपवर्गीकरण लागू आहे. किती जरी मोर्चे काढले आणि काही जरी काढलं तर काही फरक होणार नाही. तसेच जे संविधानाचं कलम 141 अन्वये जो अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा जो अधिकार राज्याला दिला आहे, जर त्या आदेशाला निकालाला जर का पुनर्विचार करायचा असेल तर पुन्हा कलम लिहून घ्या. संविधानाचं कलम 143 नुसार पुनर्विचार याचिका दाखल करावी लागते. ती सुद्धा फेटाळून लावलेली आहे. खऱ्या अर्थानं मांगाची लोक शिकली म्हणून तर संविधानाने शिकून त्यांनी ही सुप्रीम कोर्टाची लढाई जिंकलेली आहे. आम्हाला तुम्ही येडं म्हणल्याने तुम्हाला आम्ही काहीही बोलणार नाही. आम्ही खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचाराची लोक आहोत, अण्णाभाऊंच्या विचाराची लोक आहोत. खऱ्या अर्थाने आम्ही लहुजींच्या विचाराची लोक आहोत. खऱ्या अर्थाने या राज्य सरकारने जो निकाल आहे या निकालाची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि ज्या महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला उपवर्गीकरणासंदर्भात जो निकाल आहे त्या निकालाच्या अनुषंगाने तात्काळ अंमलबजावणी करावी. या अनुषंगाने आजच्या सांगली जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने या सांगलीमधल्या मातंग समाजाचं मी स्वागत करतो. मी अकलूज या ठिकाणून मांग आलेलो आहे. मी मांग म्हणून बोलतोय, एक कार्यकर्ता म्हणून बोलत नाही. जय लहुजी, जय भीम.